दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला निरीक्षण मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना बे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। हे काय? अहो दृष्ट काढते। हा यमाच्या हातावर टाळी देऊन आलात ना, नवीन जन्म झाला तुमचा, गृहप्रवेश करूचा लागतं ना, त्यापेक्षा पाठवणीची तयारी करा। तुला नाही म्हणलं मी नचिकेत, गौरी बद्दल बोलतोय मी। बाबा मी कालच सांगितलं ना, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही। अगो सगळ्या पोरी असंच बोलतात। तुला सांगशील, मी ऐकलं पाहिजे ना। म्हणजे माझ्या निर्णयाला काहीच किंमत नाही। गौरी चर्चेची जागा आहे का आणि वेळ आहे का? अहो आत या, तुम्ही आत या, चला। जावई बापू तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्हाला ज्या काय करायच्या आहेत ना तयाऱ्या ते तुम्हालाच करायच्या आहेत, त्यासाठी तब्येत धडधकट नको। या सोडा मला रे, सोडा। धडधाकट आहे मी, असे 100 धक्के पोचवू शकतो मी अजून। अहो शांत बसा जरा, या पाणी प्या, या बस। दे आई। दे आई। दादा बातमी कळली की हो, मग जाता है ना ऑस्ट्रेलियाला, कॉंग्रॅच्युलेशन। एकटाच नाही, बायकोला पण घेऊन चाललाय, तिला शुभेच्छा द्या। अरे वहिनी वहिनी अभिनंदन। मग काय कधी जाताय ऑस्ट्रेलियाला? तुम्ही दोघे चहा घेणार का? नाही नाही आई, तुम्ही कशात त्रास देताय? वेणू चहा चालेल। नाही नाही चालेल। गौरीची आई, गौरीची आई, अरे आले होय गौरीचे बाबा घरी। आता कशी तब्येत आहे त्यांची? बरी आहे, बरी आहे। थोडासा बाम लावायचा ना डोक्याला। बाम कशाला, बरा आहे मी। अहो मंग्याच्या बाबांच्या डोक्याला बाम लावायचंय। गौरीची आई बाम आहे का? त्याचं काय घरचा संपलाय ना आई। आणते आणते। त्यांचं डोकं खूप चढलंय हो। आणलात का? येते हा। अगं बाई हाताला काय झालं तुझ्या? हो का? अरे देवा येते मी। दार जरा थोडा थोडा तोडून टाका एकदा सुधार। शांत व्हा, शांत व्हा, शांतता। तुम्ही त्रास करून घेऊ नका, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे ना, शांत राहा, चहा संपवा तो। बरं आई आम्ही निघतो आता, काही लागलं तर कळवा हा, अगदी रात्री अपरात्री कधी निसंकोचपणे फोन करा मला, ओके? मी आधी जाऊन आपलं हॉस्पिटलचं बिल भरून येतो। का पण आम्ही भरलंय बिल। का? अहो कालच मी बिलाचे पैसे देऊन आलो होतो तिथे। काय? नाही पण ते तर म्हणाले की पैसे भरा मगच डिस्चार्ज मिळेल, म्हणून आम्ही भरले पैसे। बस काय, अहो एक फोन तरी करायचा ना, मला विचारायचं तरी, साधं सांगायचं तरी मला। शब्द दिला होता ना मी। बघू बिल बघू। हो आहे ना बिल आहे, हे बघ।
नुसते चोर आहेत हे सगळे. डबल बिल लावलंय त्यांनी. छे, हे ना असे फसवणुकीची कामं करतात ही लोक. अहो लोकांना लुबाडतात माहितीये. एनिवे, मी आता त्याच भागात चाललोय. मी आपले बिलाचे पैसे परत घेऊन येतो आणि हे बिल मी माझ्याकडे ठेवतो. हा, अरे किती दगदग करशील. हा, अगोदर तुझ्या हातात लागला. हा ते बस काय आजी. अहो आपल्या माणसासाठी काही केलं तर त्याची दगदग होते का कधी. हा, आणि तुम्ही मुलगा मानता ना मला, मग त्याच हक्काने हे सगळं करतोय असं समजा. चला निघूयात. येतो. काळजी घ्या, येतो. हा, ठीक आहे. गुणाचा आहे हो पोरगो. किती करतो आपल्यासाठी, नाही गो. घरात नाही पण निदान शेजारी संस्कारी मुलं राहतायत. नसलेल्या नात्यांची किंमत आहे त्यांना. हो, कशाला बोलला तू उगाच? उगाच उगाच बोलतोय. काही चूक नसताना बोलतोय. डोकं फिरलंय माझं. अहो तसं म्हटलंय का मी? तुम्हाला विश्रांतीची गरज आहे ना, मग शांत राहा ना जरा. होय तर. आणि आज त्याची सुट्टी आहे ना, आराम करायचो. मी जाते स्वयंपाकाला. फोडणी करताना गॅस कमी. एकदाच फॅन दुरुस्त करा. बेबी काम डाऊन. असं चिडून कसं चालेल? मग काय खुश हूं. बघितलंस ना कसं बोलत होते. अरे बाबा आहेत तुझे ते. आणि एवढी महत्वाची गोष्ट तू त्यांना नाही सांगितलीस. वाईट वाटणं साहजिकच आहे त्यांना. तरी मी तुला सांगत होते. अरे सांगून टाक बाबांना आपण ऑस्ट्रेलियाला जातोय. तरी पण तू. तरीही बाबा चिडले असते निशा. नसते चिडले. बाबा काय बोलले ऐकलं नाहीस का तू? तू बाहेर जातोस त्याचं वाईट नाही वाटलंय त्यांना, पण ही गोष्ट त्यांना बाहेरच्यांकडनं कळली ना, ह्याचा राग आलाय. आणि त्याचाच राग ते काढतायत रे. हे बघ नची, आता तरी बाबांना तू सगळं जाऊन खरं खरं सांगून टाक. आपण पुढच्या 15 दिवसात जातो इथनं. नको निशा, अजून बाबांची तब्येत पूर्ण बरी नाही. नची, आता त्यांना वाईट वाटण्यासारखं काही राहिलं नाहीये. जो बसायचा तो धक्का बसून गेलाय. तार कशाला लावून घेतोयस? उलट आता बाबांना जाऊन तू सगळं खरं सांगितलंस ना, तर त्यांना खूप बरं वाटेल. बोलशील ना बाबांना? आता जेवायला बसू ना, बाबांना सगळं सगळं खरं सांगून टाक जेवताना. आपण पुढच्या 15 दिवसात ऑस्ट्रेलियाला जातोय. बोलशील ना? सांगून टाक बाबांना. आई, अहो तुम्ही कशाला घेतलीत पानं? मी घेतली असती ना. नाही नाही, झालंच आहे आता. मी आजीला स्वयंपाकात मदत करते. अगो कशात? सगळं झाला, फक्त जेवचा. तू नचिकेतला बोलो. हो, बघूया जेवतोय का तो. म्हणजे न जेव झाला काय? का ग, काय झालं? अहो खूप वाईट वाटलंय हो त्याला. म्हणजे मी त्याला सांगितलं होतं सगळं घरात सांग सांग सांग, पण त्याने लपवलं ना. अपसेट आहे त्याच्यामुळे तो खूप. अगो पण नचीचा स्वभाव असा नाही, तो काय लपवत नाही, सगळं सांगता काय ता. पण यावेळेस त्या काय झालं काय कळणार नाही. आई राहू दे आता. निशा, आता विषय ताणू नकोस. जा जेवायला बोलू जा. हो. तुमच्या राज्यात ना चुकीला चूक म्हणूचित नाही. जावई बापू काय बोलत नाही तर मी काय बोलणार. हो, गप्पच राहायचंय. गौरी, अगं डबे भरून ठेवले, ते जरा देऊन ये. हा हो. अगो गौरी, हे बघ, हे काम कर, शिवला सांग आज त्याच्यासाठी काही वेगळी भाजी करूक नाही म्हणून. बर.
आपकी ना टाइमिंग ही गलत है। क्या हुआ? सब ठीक तो है ना? नाही म्हणजे वेगळी भाजी बनवता नाही आली तुझ्यासाठी। आज सगळ्यांचा डबा सेम आहे। सबका सेम डब्बा आया है, यही कहना चाहती ना आप? कोई बात नहीं। ऐसे भी किसी ने हमें कहा है कि जहाँ रहो वहाँ की चीजें अपनाना शुरू कर दो। तो सोच रहे हैं इस खाने से भी दोस्ती कर ही लेते। बस कोई इससे हमारी पहचान करा दे तो मतलब कोई ऐतराज ना हो तो क्या आप? अरे आइए ना प्लीज 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 आइए। चलिए बताइए, आज नानी जी ने क्या स्पेशल बनाया हमारे लिए? स्पेशल? आपकी नानी ने भेजा है, स्पेशल तो होगा ना? ही रोटी। रोटी? रोटी आम्ही याला पोळी म्हणतो। हे गोड वरण, ही पडवळाची भाजी आणि हा भात। ये दाल का क्या नाम बताया आपने? गोड वरण। गोद वरण? वरण गोड वरण मतलब पीली दाल। वैसे इस दाल में दाल ढूंढना उतना ही मुश्किल है जितना आपसे दोस्ती करना। मुस्कुराते हुए अच्छी लगती हैं आप। एरवी वाइट दिसते का? भी? मतलब ऐसी अच्छी नहीं दिखती हो क्या? जी नहीं हमारा वो मतलब नहीं था। हरकत नाहीये। तसं तर मलाही माहित नाही मी कशी दिसते ते। आरशात बघायची सवय नाहीये मला। आरशात? मिरर। मिरर? त्याच्याशी फारसा हम समझ गए। आपको बाकी लड़कियों की तरह आईना देखना नहीं पसंद है ना? हाँ, पर आईना दिखाना काफी अच्छा लगता है आपको। नहीं मतलब हमको तो काफी बार दिखा चुकी है ना आप आईना। पण यावेळी तू दाखवलायस ना आरसा। खरंच म्हणजे मला माहित नव्हतं की तू असायस। तुला खूप वेगळाच समजत होते मी। गैरसमज होता तो माझा। सॉरी। आता काही बोलू नकोस प्लीज। म्हणजे तू आधीच खूपदा माफी मागितलीस आणि न केलेल्या चुकांसाठी सुद्धा। पण आता सॉरी म्हणायची टर्न आमची आहे। सो सॉरी। सॉरी हमें? अरे आप हमें क्यों सॉरी बोल रही हैं? कारण आम्हीही चुकलो तुला ओळखण्यात। आम्ही? हमें? एक बात बताइए, आप हमारे हमको अपना चुकी हैं या मजाक उड़ा रही हैं हमारा? नहीं चिढ़ा रही हैं ना आप हमें? नहीं चिडवत नाहीये। तुझ्या हमला समजून घेण्याचा प्रयत्न करते। कारण हम मैं से बड़ा होता है ना। हाँ? आलास? अगं ये ना, थोडं तर खाऊन घे। नाही गो, माका भूकच नाही आज। बर। बाबा आज किती बरं वाटतंय। काल तर घर नुसतं खायला उठलं होतं आणि नची तर किती अपसेट होता काय सांगू मी तुम्हाला। पण मी नचीला सांगितलं आपले बाबा इतरांसारखे नाहीत, खूप ब्रॉड माइंडेड आहेत। अशा वेळी इतर कोणी असतं ना तर किती बोललं असतं, पण बाबा तुम्ही समजून घेताय हा नचीला। मी तर नचीला म्हटलं सुद्धा असे आई बाबा असणं। हातपाय धुवून जेवायला ये ग। वाढ। काळजी करायची नाही, कळलं? चेहरा पाडून बसायचं नाही, काहीही झालेलं नाही, सगळं ठीक आहे। मी सुद्धा नचीला हेच सांगते बाबा, सगळं ठीक आहे, पण
पण हा सुद्धा बघा ना कसा गप्प गप्प आहे. वेळेत महत्वाच्या गोष्टी बोलून टाकल्या म्हणजे प्रॉब्लेम होत नाही. कितीदा सांगितलंय मी ह्याला. आणि आपल्या माणसांशी बोलताना कसला आलाय संकोच, हो नाही? कधी जाणार ऑस्ट्रेलियाला? नाही जाणार. अरे नची काय बोलतोयस तू? अरे बाबांना तुझ्या जाण्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये आणि आई सुद्धा. एक मिनिट, मी बोलतोय ना. निशा, मी बोलतो आई बाबांशी. अगं ए निशा निशा निशा. अगो निशा, अगो जेवणावर कसलं राग काढतस? अरे नची ती उठून गेली आहे. आई, बाबा, माझी चूक झाली. मी तुमच्याशी काहीही न बोलता आपणहून सगळा निर्णय घेतला. नवीन नोकरी, वाढलेला पगार, हे सगळं पाहून मला वाटलं की मी ही संधी घालवायला नको. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही अडवाल, मला जाऊ देणार नाही याची भीती वाटली, म्हणून बोललो नाही. पण बाबा, मला माझी चूक कळली. म्हणजे वाढलेला पगार, वाढलेला हुद्दा, या सगळ्या आनंदात तुम्ही नसाल तर त्या सगळ्याचा काहीच अर्थ नाहीये मला. भैया वो खुशी कैसी जो परिवार के साथ नहीं बांट सको, वो तरक्की कैसी जो आपको अकेला कर दे. मला अशी प्रगती नको होती आई, म्हणून मी नाही जाणार आहे ऑस्ट्रेलियाला. गौरी, जरा भाजी वाढ. आमच्या ऑफिसमधला जो दिनकर काळे आठवत तुला? काळे काका म्हणायचो आम्ही त्याला. लॉटरीवाला काळे असं म्हणायचं ऑफिसमध्ये. 5 वर्ष सलग लॉटरीच तिकीट घेत होता. परवा 200 रुपयाची लॉटरी लागली. आनंदाच्या भरात 350 रुपये किलो ते पेढे वाटले त्यांनी. मूर्ख कुठला. नची, ए नचिकेत. अरे नचिकेत, काय पण तुम्ही जेवताना कशाला उगाच? काय मी चवीने जेवतोय. अहो पण पोरं पानावर उठून गेली आहेत ना. जाऊ दे की मग, परदेशी जात तसं काहीच नाही. खोलीत गेलं वाईट वाटतंय. नको त्या ठिकाणी पुळ करा तुझा. झाला, सुरू झाला यांचा रेडिओ. पोरा तर मोठी झाली आहेत. हवं तिथे हवं त्यावेळेला चालती होऊ शकतात. नाही, आपल्याला विचारण्याचा अधिकार नाहीये, पण त्यांनी सांगणं ही त्यांची जबाबदारी नाही. नचिकेत, शांतपणे जेवत होते ना, कशाला बोलायचं? त्यांनी आधी सांगितलं नाही, त्याची चूक त्याला मान्य आहे. पण आता तुम्ही चुकलायत. हा, अन्नावर राग काढून गेली दोन्ही पोरं. जाऊ दे ना, तू कशाला पानावर उठलीस? बस जेवायला बस. बाबा जाऊ दे ना. जाऊ दे म्हणजे सगळी तंतन तुझ्या आईने करायची? इतरांना कोणाला काही किंमत नाही? एवढं सांगत होता तो जाणार नाहीये म्हणून. एखादा शब्द तरी बोलायचा. काय बोलायचं? हा, जायचं त्यांचं त्यांनी ठरवलंय. आपलं मत पाहिजे असतं त्यांनी नक्की विचारलं असतं ना. सांगितलं नाही. आता त्यांना जे करायचं ते करू दे. मी अडवलेलं नाही. त्या दोघांकडनं माझी कुठलीही अपेक्षा नाही. आधी जेवून घे. गोष्टी वेळच्या वेळी झाल्या बऱ्या असतात. लक्षात येते ना वेळेचं महत्व. माझे हातपाय धड तोवर लग्न कर. तुला सुखी संसार बघायचा मला. बाबा उद्या तुला गरज पडली तर साथ द्यायला नवरा हवा ना. नाही ते एकटी पडशील तू. तुझ्या दादाकडून मला काही अपेक्षा नाही. बाबा नको हा विषय. मी लग्न नाही करणार.
आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. अगो, लग्नाच्या वेळी तुझी आई सुद्धा हेच बोलली होती. तिच्यासाठी एवढं फॉरेनचं पोरगो शोधलो. अगं काय आई, नको आता तो विषय. इथे काय चाललंय घरात कळतंय ना तुला? अगो पण मी काय केला? मी काय गौरीसाठी फॉरेनचं पोरगो बघितलो? तुझ्यासाठी आपण इथलंच पोरगो बघूचो, अगदी जवळचो. असं बोलते की जणू काही एक मुलगाच बघितलाय हिने. होय तर, पण आधी गौरी लग्नाक होतं म्हणू दे. मस्त पोरगवा सांगेन मग नंतर. नाही, मी बघतो. कोण आहे आता? कैसे हैं आप अंकल जी? ठीक हो. ये डिब्बा खाना बहुत ही अच्छा था नानी जी. थैंक्स. शेफ, थँक्यू. तुझी फार मदत झाली रे. आप क्यों थैंक यू बोल रही हैं आंटी जी? आप तो हमारी अम्मा जैसी. परदेस रे